नमस्कार, गोदातीर न्यूजमध्ये आपले स्वागत। अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय दवाखाना परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे आरोग्याची काळजी घेणाऱ्या दवाखान्यालाच आजार जडल्याचे चित्र दिसत आहे। या घाणीमुळे येथील रुग्णांना आणि इतर नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे। रुग्ण बरा होण्यापेक्षा आणखी आजारी पडण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसते। या संदर्भात अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्याशी चर्चा केली असता परिसरातील घाण रोजच्या रोज साफ करून देखीलही या हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रुग्ण दाखल होत असल्याने घाण होत आहे असे त्यांनी सांगितले। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जे 135 एकर जमिनीमध्ये जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती अतिशय जुनी निजामकालीन काळातली आहे आणि त्यामुळे त्या सिस्टीममध्ये कुठं त्याचे ड्रेनेज पाईप गेलेले आहेत हे आजसुद्धा आम्हाला सापडत नाही। तर ह्या नवीन आव्हान असं झालेलं आहे की आपण नवीन बिल्डिंग बांधल्या आणि त्या माध्यमातून त्याची ड्रेनेज सिस्टीम ह्या जुन्या याच्याशी कनेक्ट होणं अवघड झालं खूप। त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ही सिस्टीम ब्लॉक होते। तर ते ब्लॉक काढण्यासाठी आम्ही नगरपालिकेतर्फे सक्शन मशीन घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांतर्फे वेळोवेळी साफ करण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच आपण कॅम्पसमध्ये दर शनिवारी सर्व मेडिकल कॉलेजचा क्लास 1 to क्लास 4 स्टाफ एकत्र मिळून आम्ही स्वच्छता अभियान 2 तास राबवतो। एक रोड घेऊन राबवतो, एक परिसर घेऊन राबवतो आणि त्या माध्यमातून स्वच्छता चालते। तसेच रविवारी आमचे हंगामी कर्मचारी त्यांना दुसरीकडे काम नसल्यामुळे ते स्वच्छतेचं काम रविवारीसुद्धा राबवतात आणि रोजची स्वच्छता प्रत्येक विभागात रोज चालूच असते।